हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग EVS ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 थिंग्स अराउंड अस म्हणजे काय आपल्या आसपास असलेल्या वस्तू पाहणार आहोत. चला तर मग लेसनला स्टार्ट करूया न्यू वर्ड्सने. फर्स्ट, ग्रो. ग्रो म्हणजे काय? वाढणे. ब्रीथ म्हणजे श्वास घेणे. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? निर्जीव वस्तू. लिव्हिंग थिंग्स सजीव वस्तू. चला तर मग नेक्स्ट समजून घेऊया. थिंग्स अराउंड अस आपल्या आसपास असलेल्या वस्तू. लुक अराउंड, यू विल सी मेनी थिंग्स. काय? आसपास पहा. आपल्या आसपास आहे ना बऱ्याच साऱ्या काय आपण वस्तू पाहतो. ॲनिमल्स, चेअर्स, ट्रीज, वॉटर, फ्रूट्स आर सम ऑफ द थिंग्स दॅट सराउंड अस. आपल्या आसपास कोण आहेत? तर ॲनिमल्स, प्राणी आहेत, खुर्ची आहे, झाडं आहेत, पाणी आहे, फळं आहे. हे सगळ्या काय आपल्या सराउंड्समध्ये आहे. ऑल दीज थिंग्स टुगेदर फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट. आणि ह्या सगळ्या वस्तू मिळून आपलं काय एन्व्हायरमेंट तयार होतं. वी कॅन ऑल्सो से दॅट एन्व्हायरमेंट मीन ऑल द थिंग्स दॅट आर अराउंड अस. आणि या एन्व्हायरमेंट म्हणजेच काय? तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या आसपास आहेत, त्याला एन्व्हायरमेंट म्हणायचं आहे. चला तर मग नेक्स्ट पाहूया. नॅचरल अँड मॅनमेड थिंग्स. द सन, माउंटेन्स, फॉरेस्ट, एअर, रॉक्स, रिव्हर्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स आर एक्झाम्पल ऑफ द थिंग्स दॅट आर क्रिएटेड बाय नेचर. नेचरने कुठल्या कुठल्या यांना वस्तू बनवलेल्या आहेत? तर सन सूर्य, माउंटेन म्हणजे पर्वत, फॉरेस्ट म्हणजे जंगल, एअर हवा, रॉक्स म्हणजे मोठे मोठे दगड, रिव्हर्स नद्या, ॲनिमल्स प्राणी अँड बर्ड्स म्हणजे पक्षी. ओके. दीज आर नॅचरल थिंग्स. म्हणून ह्यांना काय म्हणलं जातं? नॅचरल थिंग्स. नॉट ऑल थिंग्स अराउंड अस आर नॅचरल. पण आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या काय नॅचरल आहेत का? नाही. सम आर मेड बाय ह्युमन्स. काही ह्या वस्तू कुणी बनवल्यात? तर मानवांनी म्हणजे मनुष्यांनी बनवलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आवर टॉयज अँड बायसिकल्स आर मेड इन फॅक्टरीज. आपले जे खेळणी असतात किंवा आपली जी सायकल असते ही कुठं बनलेली असते? तर फॅक्टरीमध्ये. फर्निचर इज मेड बाय द कार्पेंटर. फर्निचर कोण बनवतं? तर कार्पेंटर. क्लोथ्स आर मेड बाय द टेलर. आणि कपडे कोण शिवतं? तर टेलर. दीज आर ऑल मॅनमेड थिंग्स. म्हणून ह्या सगळ्या वस्तूंना काय म्हणायचं? तर मॅनमेड थिंग्स. लेट अस लुक ॲट सम ऑफ द नॅचरल अँड मॅनमेड थिंग्स. चला तर मग काही नॅचरल वस्तू आणि मॅनमेड वस्तू पाहूया. नॅचरल थिंग, माउंटेन, ट्रीज, ॲनिमल्स, विंड अँड वॉटर. विंड म्हणजे हवा. मॅनमेड थिंग्स, हाऊसेस, फर्निचर, टॉय, व्हेकल, क्लोथ्स. सम मॅनमेड थिंग्स आर मेड फ्रॉम नॅचरल थिंग्स. आणि काही ज्या वस्तू आहेत ज्या मॅनमेड आहेत पण त्या कुठून तयारी झालेल्या आहेत? तर नॅचरल थिंग्सपासून. म्हणजे आता इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे आपल्याला की एक इथं झाड आहे आणि ह्या झाडापासून आपण काय काय बनवतो आहे? तर पेपर, आपले जे बुक्सचे पेपर असतात नोटबुकचे ते बनवले जातात. नेक्स्ट बॅट, नेक्स्ट फर्निचर अँड नेक्स्ट मेडिसिन. मेडिसिनसाठी मेडिसिन प्लांट कुठले कुठले असतात? तर तुलसी, नीम हे मेडिसिन प्लांट म्हणून ओळखलं जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लुक ॲट द पिक्चर बिलो. यू कॅन सी डिफरंट थिंग्स सच ॲज अ बॉय, सॉईल, माउंटेन, ट्री, ॲनिमल अँड अ बर्ड. आता हे खाली जे पिक्चर आहे त्याच्यात आहे ना काय दिसतो? एक मुलगा दिसतोय. सॉईल म्हणजे माती दिसते. माउंटेन्स म्हणजे हे पर्वत दिसतात ते. परत ट्री, ॲनिमल अँड अ बर्ड एक पक्षी पण दिसतोय. Animals, trees, bird, boy and fish are living things. Mountains, soil and air are non-living things. Let us find out why. आता हे जे काय क्लासिफिकेशन केलं ह्यांनी की ॲनिमल, ट्री, बर्ड, बॉय अँड फिश हे काय आहेत? लिव्हिंग थिंग्स. आणि माउंटेन, सॉईल आणि एअर हे काय? नॉन लिव्हिंग थिंग्स. कसे बरं?
ते आपण पाहूया. लुक ॲट ईच ऑफ द पिक्चर गिवन बिलो. प्रत्येक चित्र खाली दिलेलं पहा. दीज आर सम ऑफ द ॲक्टिव्हिटीज दॅट लिव्हिंग थिंग कॅन डू. आणि ह्या ज्या खाली पिक्चरमध्ये दिलेल्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज करतात ते काय आहेत तर लिव्हिंग थिंग्स करतात. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी नॉन लिव्हिंग थिंग्स करत नाहीत. चला तर मग सुरुवात करू. लिव्हिंग थिंग्स मूव ऑन देअर ओन. जे काय लिव्हिंग थिंग्स असतात ते स्वतःहून ना हालचाल करतात. मूव म्हणजे काय हालचाल करणे, इकडून तिकडे जाणे. लिव्हिंग थिंग्स ब्रीथ. लिव्हिंग थिंग्स काय घेतात श्वासोश्वास घेतात. नेक्स्ट लिव्हिंग थिंग्स ईट फूड. लिव्हिंग थिंग्स काय घेतात तर जेवण करतात. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस बेबीज. आणि लिव्हिंग थिंग्स काय करतात तर त्यांचे यंग वन्स तयार करतात. लिव्हिंग थिंग्स ग्रो. आणि लिव्हिंग थिंग्स वाढतात सुद्धा. लिव्हिंग थिंग्स also have feelings. Humans are living beings. We laugh when we are happy. We cry when we are sad or in pain. लिव्हिंग थिंग्सला अजून काय काय असतं, ह्या तर गोष्टी असतात वरच्या, पण अजून काय असतात तर त्यांना फिलिंग असतात. ह्युमन्स आणि हे काय आहेत तर लिव्हिंग बिंग आहेत आणि ते काय हसतात ज्यावेळेस ते खुश असतात आणि ज्यावेळेस आहे ना ते सॅड असतात किंवा त्यांना काही पेन झालं किंवा म्हणजे लागलं असेल तर ते काय करतात क्राय करतात. नेक्स्ट नाव वी नो थिंग्स दॅट ग्रो मूव ईट अँड रिॲक्ट आर कॉल्ड लिव्हिंग थिंग्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्स कोणाला म्हणायचं ही त्याची डेफिनेशन आहे की जी ग्रो होते वाढते, इकडून मूव म्हणजे इकडं तिकडं हालचाल करते, ईट म्हणजे खाते आणि रिॲक्ट करते कुठल्याही सराउंडिंगच्या चेंजेसला रिॲक्ट करते, त्याला लिव्हिंग थिंग्स म्हणतात. ॲनिमल्स, बर्ड्स, फिशेस, इन्सेक्ट्स अँड ट्रीज आर ऑल लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्समध्ये कोण कोण येतं आहे ॲनिमल्स, बर्ड्स, फिशेस, इन्सेक्ट्स अँड ट्रीज आणि ह्युमन बिंग्स पण. अ प्लांट कॅनॉट लाफ बट इट कॅन फील. काय आपल्यासारखं आहे ना प्लांट लाफ करतं का नाही, पण ते फील करू शकतं. हॅव यू एवर ट्रायड टू टच द लीव्ज ऑफ अ टच मी नॉट प्लांट. तुम्ही एकदा ट्राय केलं आहे का की जो टच मी नॉट प्लांट आहे म्हणजे त्याला मराठीमध्ये लाजाळूचं झाड म्हणलं जातं, त्याला तुम्ही कधी टच केलं आहे का. इफ यू टच इट्स लीव्ज दे फोल्ड इनवर्ड्स. आणि ज्यावेळेस आपण त्याला टच करतो त्यावेळेस त्याचे काय जे लीव्ज असतात ते झाकले जातात म्हणजे फोल्ड होतात, इनवर्ड्स होतात, आतल्या बाजूला झाकले जातात. दिस शोज दॅट दे कॅन फील. आणि मग ह्याच्यावरून आपल्याला कळतं की ते काय फील करू शकतात. जस्ट लाईक ह्युमन बिंग्स अँड ॲनिमल्स प्लांट्स ऑल्सो ग्रो. आणि सेम माणसांसारखं काय तर ना ॲनिमल आणि प्लांट्ससुद्धा काय होतात ग्रो होतात. लुक ॲट द पिक्चर अँड लर्न अबाउट द नॉन लिव्हिंग थिंग्स. आता खाली जे वस्तू दिलेल्या आहेत ह्या काय आहेत नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. कार, कॅप, कप अँड बॅट. डू द ऑब्जेक्ट्स इन द पिक्चर ब्रीथ. हे आहे ना ब्रीथ करू शकतात का. नो दे डू नॉट. डू दिस ऑब्जेक्ट्स ईट फूड. ते जेवण करू शकतात का. नो दे डू नॉट. दे डू नॉट मूव बाय देमसेल्स. ते स्वतःहून हालतात का. आपण जर आहे ना त्यांना पुश केलं किंवा पुल केलं तरच त्या वस्तू हालतात, त्यामुळे त्या काय मूव होत नाहीत. दे डू नॉट ग्रो. दे डू नॉट हॅव बेबीज. ते स्वतःहून वाढतात का, ते जसे आहेत तसेच राहतात आणि त्यांना बेबीज होतात का नाही. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट हॅव फिलिंग. दे डू नॉट फील एनिथिंग इफ वी टच देम. आपण जर त्या नॉन लिव्हिंग थिंग्सला टच केलं तर ते काय फील करतात का नाही. थिंग्स दॅट डू नॉट ग्रो, मूव, रिॲक्ट अँड आर नॉट अलाइव्ह आर ऑल कॉल्ड नॉन लिव्हिंग थिंग्स. आता ही झाली नॉन लिव्हिंग थिंग्सची डेफिनेशन. काय की ज्या वस्तू ग्रो होत नाहीत, मूव होत नाही, रिॲक्ट करत नाही किंवा त्या जिवंत नाहीत त्याला काय म्हणायचं नॉन लिव्हिंग थिंग्स. सॉईल, रॉक्स, एअर, वॉटर, टॉयज, व्हेकल्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.